चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण. गुढीपाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय दिलीप पाटील साहेब, माजी सरपंच, ग्रामपंचायत शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. कीर्तिराज अर्थ मूवीज, कुबेर इन्फ्रा, बुद्धिहाळकर नगर, कळंबा रिंग रोड, कोल्हापूर. कसबा वाळवे तालुका राधानगरी येथील माजी लोकनियुक्त सरपंच तथा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचे कट्टर समर्थक अशोकराव फराकटे यांना आगामी होऊ घातलेल्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत राधानगरी तालुक्यातून उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यातून होत आहे. अशोकराव फराकटे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांना विजयी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि व्यापक जनसंपर्कामुळे राधानगरी तालुक्यात त्यांनी प्रभावी कार्यकर्त्यांचा मोठा गट उभा केला आहे. अशोकराव फराकटे यांचे वडील स्वर्गीय मारुती गोपाळ फराकटे हे कसबा वाळवे गावचे सरपंच असताना त्यांनी बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसराच्या विकासासाठी उल्लेखनीय कामे केली होती. त्यांच्या निधनानंतर हा सामाजिक व राजकीय वारसा अशोकराव फराकटे यांनी समर्थपणे पुढे चालवला आहे. गाव पातळीपासून तालुका स्तरापर्यंत मजबूत जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि सहकार क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता अशोकराव फराकटे यांना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राधानगरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात प्रभावी नेतृत्व देण्याची क्षमता अशोकराव फराकटे यांच्यात असल्याने पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी त्यांना संधी द्यावी अशी अपेक्षा समर्थक व्यक्त करत आहेत. दरम्यान अशोकराव फराकटे यांना आगामी होऊ घातलेल्या गोकुळ दूध संघाची उमेदवारी फायनल झाली असून गुढीपाडव्यानंतर त्यांच्या नावावर एकमत होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.